काय झालं? मला का बोलवलंय? अरे राजा, तुला ना गावाला जावं लागेल. कधी? आज आज म्हणजे आता सुद्धा गेला तरी चालेल. काय म्हणजे असं काय विशेष काय झालंय? कशासाठी? मधुला गावच्या पंचायतीकडून लेटर आलंय. ते सगळं बघायला तुला जावं लागेल ना बाबा. मला मला नाही वाटत की मला निघता येईल. का रे? दुकान कोणाला बघावं लागेल हेच टेन्शन आहे ना. मधु आहे ना. नाही नाही, तो काय प्रॉब्लेम नाही. आत्ता नाही निघता येणार मला. माई, मी एक काम करतो ना, मी जातो गावाला, मी बघतो काय ते. ही सगळी कामं त्यांनी बघायला पाहिजे. हो आई, तुझं पटतंय मला, पण तुला माहिती आहे ना मानसीचं लग्न मोडलंय. नाही नाही, तिचं लग्न मोडलं हे खरंच वाईट झालं, पण त्याचा इथे काय संबंध आहे? नाही म्हणजे काय, तिने ते सगळं मनाला लावून घेतलंय आणि तिची मानसिक अवस्था बरी नाही. तर मला सांग, आपण काय करू शकतो? नाही म्हणजे म्हटलं तर आपण बरंच काही करू शकतो, नाही का मधू? म्हणजे काय आहे की तिला समजावून सांगू शकतो, तिला धीर देऊ शकतो. काय म्हणजे अशा गोष्टी होतात वगैरे. नाही ना, मला एक सांग, त्याच्यासाठी तू आपलं गावचं महत्वाचं काम करणार नाहीयेस? माई, नाही नाही मधू, तू करशील रे. आत्ता नाही मला जाता येणार. म्हणजे काम आत्ताच करायचं असेल तर तू मधूला सांग. मला मानसीला भेटलं पाहिजे, तिच्याशी बोललं पाहिजे, त्यामुळे मी आत्ता नाही जाऊ शकत. नाही, मी एरवी काहीच म्हटलं नसतं, पण तूच मला सांगितलंस ना की आता इथे मानसीचा विषय काढायचा नाही म्हणून. अगदी ठासून सांगितलं होतंस. तूही तेच करतोयस. आता मी मुद्दाम नाही केलं, साक्षीने विषय काढला होता. शी क्रॉस्ड हर लिमिट्स. अरे हो, पण म्हणून आपल्या स्टाफवर असं ओरडायचं नाही, हे बरोबर दिसतं का विक्रांत? आता सध्या माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू आहे. कामाव्यतिरिक्त? इथे कामाशिवाय दुसरा कुठलाच विचार करायचा नाही. पर्सनल तर अजिबातच नाही. हो आत्या, पण मानसी. काय मानसीचं काय? संपलाय ना आता तो विषय. गेली ना ती बेंगलोरला. नाही आत्या, मानसी बेंगलोरला नाही गेली. का? काय झालं? आता सलील एकटाच गेलाय बेंगलोरला. मानसीला नाही घेऊन गेला तू. मानसीचं लग्न मोडलंय आत्या. काय? हे बघ मानसी, मी एकदा बोलतो स्वतः सलीलशी, कारण कालपर्यंत तुम्ही दोघे एकमेकांशी लग्न करणार होतात म्हणून मी त्याला माझा जावई मानत होतो. एवढा तर अधिकार आहे ना मला त्याच्याशी बोलायचा. त्याचा काही उपयोग नाहीये काका. असं कसं म्हणतेस? आपण प्रयत्न तर केला पाहिजे. मला अजूनही वाटतं की काहीतरी गैरसमज आहे. आपण एकदा बोलून तो क्लिअर केलेला बरा, नाही का? कारण त्याचा निर्णय झालाय काका. मानसी, त्यांनी जर निर्णय घेतला असता ना तर तो सगळ्यांना सांगितला असता. मला सांगितलं ना. पुरेसं नाहीये का ते? नाही. विक्रांतला तू बोललीस याच्याबद्दल? नाही का? मित्र आहात ना तुम्ही एकमेकांचे? कायम एकमेकांना सांभाळून घेतलं. मग यावेळी त्याला काहीही सांगण्याऐवजी तू त्याला घरातनं जा असं का सांगितलंस? कारण मला त्याच्या समोर जायची हिंमत नाहीये. का? मी सांगते तुम्हाला काका. असं काय सांगणार आहेस तू? हा बोल, सांग, मोकळेपणाने सांग.
तू जे काय सांगशील ना ते फक्त माझ्याजवळ राहील. माझी खात्री आहे ना? मला माझीच खात्री नाहीये काका. कारण मी जे सांगणार आहे ते सांगताना तुमच्या डोळ्यात बघू शकेन की नाही याची खात्री नाही वाटत आहे मला. काय आहे मानसी, मी कायम तुला आपली मुलगी मानत आलोय. आज तुझे वडील असते आणि त्यांना जर सांगायची वेळ आली असते ना, तसं मला सांग. बोल. तोच प्रयत्न करतेय, पण कसं बोलू, कुठल्या शब्दात मांडू कळत नाहीये मला. खूप विचित्र आहे. मानसी, मला सलील नकार देऊन गेला याचं इतकं वाईट वाटत नाहीये जितकं तो जे बोलून गेला त्याचं वाटतंय. असं काय बोलला सलील? काका, तुम्हाला काय वाटतं? माझ्या आणि विक्रांतमध्ये काय नातं आहे? काय म्हणायचंय? तुम्ही एकत्र काम करता, तुमच्या व्यवसायाबद्दल एकमेकांच्या मनात आदर आहे, इतकंच नाही तर तुम्ही चांगले मित्र आहात. अजून काय? हो ना काका. पण मला विक्रांतबद्दल जे वाटतंय त्याला सलील प्रेम असं म्हणतोय. आणि त्याला तसं का वाटतंय याची 10 उदाहरणं दिली त्याने मला. सांगा, कसं जाऊ मी विक्रांत समोर? 1 मिनिट. तो 10 नाही 100 उदाहरणं देईल. तू त्याला सांगायचं, स्पष्टीकरण द्यायचं, त्याला समजवायचंस. नाही करू शकले मी. का? कारण तो जसं जसं बोलत गेला तसं तसं मला त्याचं म्हणणं पटत गेलं काका. काय? हो काका, आज मी पहिल्यांदा तुमच्या समोर बोलतेय. कारण आमचं बोलणं झाल्यापासून माझं डोकं सुन्न झालंय. त्याचं बोलणं मी खोडून काढू शकले नसते आणि तसं मी केलंही नाही. मला काहीच सुचेनासं झालंय. सगळेजण मला सलीच्या नकाराचं कारण विचारतात. काय सांगू मी त्यांना? त्याने त्याचं मन व्यक्त केलं, स्पष्ट बोलला तो, आणि त्याचा निर्णय त्याच्यासाठी योग्यच होता. पण मी हे कसं सांगू सगळ्यांना आणि विक्रांत समोर कसं जाऊ मी? म्हणून तू काल विक्रांतला जा म्हणून? हो, कारण जे सलीलला माझ्या डोळ्यात दिसलं तेच मला विक्रांतच्या डोळ्यात दिसलं तर याची भीती बसलीये मना. त्याच्या डोळ्यात बघायची माझी हिंमतच नाहीये काका. पण मला विक्रांतबद्दल जे वाटतंय त्याला सलील प्रेम असं म्हणतोय. आणि त्याला तसं का वाटतंय याची 10 उदाहरणं दिली त्याने मला. तो 10 नाही 100 उदाहरणं देईल. तू त्याला सांगायचं, स्पष्टीकरण द्यायचं, त्याला समजवायचंस. नाही करू शकले मी. का? कारण तो जसं जसं बोलत गेला तसं तसं मला त्याचं म्हणणं पटत गेलं काका. बाबा, तुम्ही प्लीज मला मदत कराल प्लीज. ती माझ्याशी बोलली नाहीये. तिने मला निघून जायला सांगितलंय. पण तुमच्याशी बोलेल ती कदाचित, कारण तुम्हाला वडिलांप्रमाणे मानते ना ती. कारण जे सलीलला माझ्या डोळ्यात दिसलं तेच मला विक्रांतच्या डोळ्यात दिसलं तर मानसी, काय अवस्था करून घेतलीस तू? मानसी, मला बोलायचं नाहीये. मला कोणाशीही बोलायचं नाहीये. तू प्लीज इथून निघून जा. मानसी, मला नाही बोलायचंय. प्लीज जा तू.
तुम्हाला निघून जा असं कधी म्हणशील असं वाटलंच नव्हतं मानसी. काही चुकलंय का माझं? पण पण मी काय केलंय? मी तर चांगला मित्र आहे तुझा, तरी तरी तू माझ्याकडे मन मोकळं नाही केलंस यावेळेस. अरे काय रे, तुझ्या आधाराची काठी कुठे आहे? हं? मी आणून देऊ का? नाही नाही, मला थोडा व्यायाम करायला सांगितलाय आणि आता बरं वाटतंय जरा, म्हणून. हे अजून आले नाहीयेत रे. कुठे गेले माहितीये? येतीलच इतक्यात. यांचं ना हे नेहमीच झालंय. चल तू वेळेवर झोप. चल. हो झोपतो. इथे जरा बरं वाटत होतं ना, थंड वारा येत होता म्हणून थांबलो होतो. मग कॉफी करून देऊ का ग्रीन टी घेणार? तुला आवडतो ना? नाही नाही, मला काही नकोय. तू झोप. जा जा. मी थांबू का तुझ्या बरोबर? आई नको, तू जा झोप. येतीलच बाबा. हा तू काळजी नको करू. जा. हे म्हणजे ना, मानसी, सलीलने तुला का नकार दिला ते सांगायला तू मलाच का निवडलंस का? तिथे विक्रांत डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघतो. तुझ्याशी बोलावं म्हणून तोच माझ्या मागे लागला होता. जाऊन काय सांगू त्याला? सलीलने का नकार दिला तुला? खरं सांगू का खरं लपू? काय करू? बाबा, प्रयत्न केला तिच्याशी बोलायचा, पण ती काय पुढे बोलायला तयारच नाही. पण ती काहीच बोलली नाही असं कसं होऊ शकतं बाबा? नाही, काय झालं, मी ठरवलं तिच्याशी बोलायचं, पण तिच्याकडे बघितल्यानंतर लक्षात आलं काही उपयोग नाही त्याचा. मग आम्ही म्हणजे दोघेही काही फार बोललोच नाही. हो, पण काहीतरी सांगितलं असेल ना तिने? हा, म्हणजे ती एवढंच म्हणाली की सलीलनी तिला नकार दिला, त्याचा तिला खूप धक्का बसलाय, खूप वाईट वाटलं तिला, म्हणून मग काहीच बोलली नाही. ती गप्प होती.
कालही अशीच गप्प होती. अजून किती वेळ गप्प राहणार आहे ती? तिच्या तब्येतीवर परिणाम नाही होणार का? हो, पण काय आहे रे, आता या सगळ्यातनं ती बाहेर पडली की सावरेल, हळूहळू पण सावरेल. पण बाबा, सलील असं वागलाच कसा हे मला कळत नाहीये. मी इतका विचार करतोय पण पण मला उत्तर नाही सापडत आहे. काय विक्रांत, तिला नाही उत्तर सापडलं, तुला कुठून सापडणार? तू नको विचार करूस आणि नको उत्तर शोधूस. असं कसं बाबा? मानसी माझी मैत्रीण आहे, आणि नुसती मैत्रीण नाही, खूप चांगली मैत्रीण आहे माझी, आणि तिचं चांगलं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि तसं होतही होतं ना, पण हे अचानक असं. बाबा, खरं तर मला सलीलचा राग येतोय. त्याचं मानसीवरचं प्रेम खरं होतं का? काय आहे विक्रांत की प्रत्येक माणूस काही ना काहीतरी विचार करून निर्णय घेतोच ना. पण हा काय विचार आहे? हा मूर्खपणा आहे. मानसीमध्ये न आवडण्यासारखं काहीतरी आहे का? हो, असं तुला वाटत असेल तसं त्याला वाटलं पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं बाबा? तुला, मला, आपल्याला वाटून काय होणार? जे झालंय ते स्वीकारलं पाहिजे. पण जे झालंय ते चुकीचं नाही झालंय का? हो, बरोबर आहे, पण काय चूक काय बरोबर आपण कसं ठरवणार ना? हो, मी ठरवणार, कारण मी ओळखतो मानसीला. ती कशी आहे हे मला चांगलं माहिती आहे, आणि तिच्याच बरोबर असं घडावं. शी डझंट डिझर्व दिस बाबा. आय नो. बरं, मला सांग, मानसीच्या मनात दुसरा कोणी आहे? तुला काही बोलली होती तसं? नाही, म्हणजे मी तरी कधी असं काही ऐकलंही नाही, आणि ती कधी असं काही बोलली नाहीये. पण तुम्हाला असं का वाटतंय बाबा? नाही, सलीलला असं वाटलं असावं कदाचित की कोणी दुसरा तिच्या मनात. असं कसं वाटू शकतं त्याला? नाही, वाटलं नाही, त्याला वाटलं असावं असं मला वाटतंय. तसं मानसी तुम्हाला काही म्हणाली आहे का? नाही 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 नाही, म्हणजे स्पष्ट असं मला काही बोलली नाही. मग असं कसं बाबा? मानसी इतकी चांगली मुलगी आहे, तिच्या बाबतीत असं होणं शक्यच नाही. दुसरं कोणीतरी, कोणाच्या मनात असा विचार येऊ शकतो बाबा? या प्रश्नाचं उत्तर फक्त सलीलच देऊ शकतो. पण बाबा, मला तुम्ही सांगा, तुम्हाला कधीतरी असं जाणवलं मानसीबद्दल की दुसरं कुणीतरी तिला आवडत असेल? मला तरी ती कधी काहीच बोलली नाही. तिला फारसे मित्रही नाहीयेत. समजा सलीलला वाटते ते असेलही खरं तरी, कोण असेल, कोण मुलगा असेल तो? तुम्हाला काय वाटतं? नाही, मला एवढंच वाटतं ना विक्रांत की हे लग्न मोडलं ते खूप वाईट झालंय, आणि मी तुला काही मदत करू शकत. बाबा, मग मी मानसीला कशी मदत करणार आहे आता? हे करशील का? काही दिवस जाऊ दे, तिला शांत होऊ दे, म्हणजे मग सगळं आपोआप ठीक होईल. काय शेवटी म्हणतात ना, काळ हे प्रत्येक गोष्टीवरती औषध. तुला मिळालं का उत्तर तुझ्या प्रश्न? उत्तर मिळालं बाबा, पण त्याबरोबर एक प्रश्नही निर्माण झालाय मनात. हे सगळं जर इतकं साधं सोपं होतं तर मग तुम्ही मला टाळून का गेला?